नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. काल विधिमंडळ नेतेपदी नियुक्तीवर काँग्रेस पक्षामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याची ते शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस हायकमांडकडून राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाहीये. तर थोरात यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष विधिमंडळ नेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, काय माहिती मिळते? नक्की याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु एक गोष्ट याची पार्श्वभूमी थोडी बघितली पाहिजे आपण. ज्याप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि नाशिकचा जो संबंध आहे त्या निवडणुकीमध्ये एकंदरीत सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे या प्रकरणामध्ये बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षामधील विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठवला आणि त्यानंतर काँग्रेस पक्षांमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा असा एक विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळाला. विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षांमध्ये काल रात्री उशिरा मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत विधिमंडळ नेता कोण असणार आहे यावर चर्चा झाली. यामध्ये 2-3 नेत्यांचे नाव प्रामुख्याने चर्चेला होते, परंतु सर्वात अग्रेसर असं नाव पृथ्वीराज चव्हाण यांचं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांची कारकीर्द पाहता दिल्लीमध्ये पृथ्वीराज चव्हाणची चांगली जबरदस्त पकड काँग्रेस पक्षांमध्ये आहे आणि काँग्रेस पक्षांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोन्ही समकक्ष नेते त्या काळामध्ये होते आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे जे जुने नेते आहेत त्या नेत्यांसोबत एकंदरीत सगळ्यांची जवळीक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मल्लिकार्जुन खरगे आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनही केंद्रांमध्ये काम करत असताना एकमेकांशी चांगले संबंध होते आणि म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे आता कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि काँग्रेसच्याच गोटातून आणखीन एक मोठी बातमी. राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलाय. थोरातांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंविरोधात राज्यातील काँग्रेस नेते एकजूट होऊ लागलेले आहेत. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि अमर राजूरकरांसह अशोक चव्हाण समर्थक 6 आमदार दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेलेले आहेत आणि या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे पटोलेंची तक्रार केल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची नाना पटोले हटाव मोहीम सुरू असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतील भेटीगाठींमुळे नाना पटोले यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं दिसून येत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, नाना पटोले यांच्या विरोधात आता राज्यातले हे काँग्रेसचे नेते एकवटलेले पाहायला मिळत आहेत. नेमकं काय चाललंय काँग्रेसच्या गोटात? काँग्रेसच्या गोटामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावरून अजूनही जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. कारण की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणावरून काही लोकांना टार्गेट केलं जात होतं, या प्रकारच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहे आणि त्या तक्रारीच्या आधारावरती बदल बघितलं तर त्याचमुळे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर यामध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आणि या घडी जर बघितलं आपण अत्यंत महत्त्वाचं तर विजय वडेट्टीवार यांनी सोबत यांच्यासह जर बघितलं तर अमर राजूरकर हे देखील दिल्लीत दाखल आहे. याच्यासह काही अजून आमदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण या दोनही नेत्यांनी काल मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांनी जे राज्यातली राजकीय परिस्थिती आहे आणि कशाबद्दल खलबत्ता सुरू आहे या संदर्भातली माहिती दिली आणि सोबत त्यांनी हे सांगितलं जर राज्यामध्ये महाविकास आघाडी जर टिकून ठेवायची असेल तर नाना पटोले यांना हटवण्याची गरज आहे, अशा प्रकारचे स्पष्ट संकेत सूत्रांनी दिलेले आहे. जर महाविकास आघाडी टिकली नाही तर निश्चितपणे आपण भारतीय जनता पक्षाचा सामना करू शकत नाही. अशावेळी या संदर्भात नाना पटोले हटाव मोहीम प्रारंभ करण्यात आलेली आहे आणि आगामी दिवसात याचे काही मोठे पडसाद देखील पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आगामी 26 तारखेनंतर या संदर्भात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती पुढे आलेली आहे.